नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी यूट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज NLN आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ। नवापूरमध्ये महावितरण आणि नगर परिषदेचा एकमेकांना कॅशलरी दणका, अखेर तडजोडने वादावर पडदा। सामान्य ग्राहकांसाठी हे अधिकारी अशी तोडजोड करतील काय? नागरिकांचा संतप्त सवाल। मार्च एंडिंगच्या वसुलीचा धडाका सध्या सर्वच शासकीय विभागात पाहायला मिळतोय। नवापूरमध्ये आज महावितरण आणि नगर परिषद आमने-सामने आल्याने हाय व्होल्टेज ड्रामा रंगला। वीज बिल थकल्याने महावितरणाने पाणी पुरवठ्याची वीज कापली, तर प्रत्युत्तर म्हणून नगर परिषदेने महावितरणाच्या कार्यालयालाच टाळे ठोकले। अखेर 2 तासांच्या वादानंतर दोन्ही विभागांनी एकमेकांची देणी काही अंशी पूर्ण करत तेरी भी चूप मेरी भी चूप म्हणत तडजोड केली। आज सकाळी महावितरणाने नगर परिषदेकडे असलेल्या 60 लाख रुपयांच्या थकबाकीपोटी जानेवारी 2025 पासून शहरातील पथदिवे, बोरिंग आणि मुख्य जलशुद्धीकरण केंद्राचा वीज पुरवठा खंडित केला। अवघ्या 70,000च्या चालू बिलासाठी मुख्य पाणी पुरवठ्याची वीज तोडल्याने नगर परिषद प्रशासन आक्रमक झाले। त्याला प्रत्युत्तर म्हणून मुख्याधिकारी डॉक्टर मयूर पाटील यांच्या नेतृत्वाखाली नगर परिषदेच्या पथकाने महावितरणाच्या मुख्य कार्यालयावर धडक दिली। महावितरणाकडे मालमत्ता कराची मोठी रक्कम थकीत असल्याने नगर परिषदेने थेट महावितरणाच्या कार्यालयाला टाळे ठोकून ते सील केले। वरिष्ठांच्या मध्यस्थीने निघाला सुवर्ण मध्य। या कारवाईमुळे काही काळ महावितरणाच्या प्रांगणात वातावरण चांगलेच तापले होते। अखेर परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नगराध्यक्ष जयवंत जाधव आणि महावितरणाचे अधीक्षक अभियंता सावस धाराडे यांनी मध्यस्थी केली। मध्यस्थीनंतर नगर परिषद 40 लाख रुपये वीज बिलापोटी तातडीने अदा केले। महावितरण मालमत्ता कराचे थकीत 46,000 रुपये नगरपालिकेकडे जमा केले। या तडजोडीनंतर महावितरणाने पाणी पुरवठ्याचा वीज पुरवठा पूर्ववत केला, तर नगर परिषदेने महावितरणाच्या कार्यालयाचे सील उघडले। सामान्यांनाही अशी सवलत मिळणार का? सरकारी विभागांनी एकमेकांचे पाय खेचल्यानंतर अवघ्या 2 तासात जशी तडजोड केली, तशीच लवचिकता सामान्य ग्राहकांच्या बाबतीत हे अधिकारी दाखवतील का, असा संतप्त सवाल नवापूरकर विचारत आहेत। नवापूर लाईव्ह न्यूज, नवापूर।